2 वाईल्ड कार्ड्स अजून होते माझ्यासोबत. तर मला वाटलं ते वर्कआउट होणार, पण कधी-कधी संकेत सोबत तो चांगला प्लेयर होता, तो खूप स्ट्रॉंग होता. पण वाईल्ड कार्ड आहे म्हणून भेटलं. त्यानंतर मग मी काटा ग्रुपमध्ये गेलं तर फ्रेंडशिप नव्हती. तो मुद्दाम अशा गोष्टी करायचा, की "अरे मैं तेरे साथ ऐसी बात करता हूँ" असं बोलायचा. टोळीच्या विरुद्ध काटा उभा केला होता. आता तो गेमचा प्लॅन आहे दीपाली ताईचा, की खरंच तिला मनातून असं वाटत असेल. ॲज अ वाईल्ड कार्ड होती तर खूप विचार होते मनामध्ये, कारण वाईल्ड कार्ड म्हटलं तर नमस्कार, मी तुमची पत्रकार श्वेता चिकणे तुमचं हार्दिक स्वागत करते टेलीचक्कर रिजनल मध्ये. आज आपल्या बरोबर घरातून निरोप घेतलेली सदस्य बसले, जिला बघून वा रे वा असंच आपल्या तोंडातून निघतं. हाय रे वा, कशी आहेस? हाय श्वेता, मी मस्त. तू कशी आहेस? खूप छान पण अनएक्सपेक्टेड. वाईल्ड कार्ड होती आणि तुझ्या बरोबर जेवढे वाईल्ड कार्ड आतमध्ये गेले होते त्यांच्यामधून तू आतापर्यंत टॉप 6 मध्ये येऊन टिकून राहिली होतीस. वाटलं होतं की असं होईल? नाही. सगळ्यात अगोदर तर खूप खूप थँक्यू. खरंच तू माझं खूप छान इंट्रोडक्शन दिलंय आणि तू हेही बोलली की अनएक्सपेक्टेड होतं, सो थँक्यू फॉर दॅट. आणि माझ्यासाठी तेवढंच अनएक्सपेक्टेड होतं. तुम्ही तरी बाहेरून बघत होते, मी आतून जे मी एफर्ट्स लावत होते किंवा करत होते ते मला माहिती. तर मला ते नव्हतं वाटलं की मी बाहेर जाणार. पण आता ते झालं राईट. आणि सगळे जेवढे पण बाहेर आले आहेत ते ग्रुप ज्या ग्रुपमध्ये ते गेले होते त्याच्याबद्दल बोलतायत, पण तू काटामध्ये गेली होतीस, तुला असं वाटतंय का की ग्रुप चूज करण्यामध्ये कुठेतरी तू गडबड केलीस की बरोबर होता? नाही, गडबड नव्हती आणि ग्रुप असं चूज केल्यासारखं नव्हतंच केलं. माझी वेगळी मतं होती अगोदर. मला स्वतःचं काहीतरी वेगळं मला ग्रुप फॉर्म करायचं होतं आणि मी ते प्रयत्नही केले. पण एखाद्या ग्रुपमध्ये जेव्हा सगळे सदस्य असतात ना, त्यांचं एकमत होणं किंवा समजून घेणं एकमेकांना खूप गरजेचं असतं. जेव्हा मी गेले होते, मी माझा प्रयत्न केला की मी एक वेगळा ग्रुप तयार करेन आणि ज्याच्यामध्ये 2 वाईल्ड कार्ड्स अजून होते माझ्यासोबत. तर मला वाटलं ते वर्कआउट होणार, पण कधी-कधी कुठे-कुठे मतं माझी पटलीच नाही. ससासोबत तरी माझे खूप कॉन्फ्लिक्ट्स व्हायचे. ती मला समजतही नव्हती आणि संकेत सोबत तो चांगला प्लेयर होता, तो खूप स्ट्रॉंग होता. पण कुठे ना कुठे त्याच्यावरती ट्रस्ट ठेवणं माझ्यासाठी कठीण झालेलं आणि ते तिथेच डिझॉल्व्ह झालं. एक चूक, जी सर्वात मोठी चूक माझ्या शोची, जी चावी मी विश्वासाने घालवली, त्यामुळे सगळ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला होता माझ्याकडे बघण्याचा. प्रत्येकदा मला प्रूव्ह करावं लागलंय. तर त्यामुळे काही मिस्टेक्स होत्या आणि मग ते काटा ग्रुपकडे जाणं म्हणजे मतं पटणं किंवा मग त्यांनी माझ्या गेमला अप्रिशिएट करणं म्हण किंवा टास्क मध्ये मला प्रायोरिटी ठेवणं किंवा हिट अँड फ्लॉप मध्ये मला हिट मध्ये ठेवणं, या सगळ्या गोष्टी होत्या. प्लॅन मध्ये नव्हतं की कुठला ग्रुप चूज करायचा आहे, पण मला इन दी एंड हे वाटतं की मी ज्या लोकांना मी चूज केलं होतं ती लोक माझ्यासाठी प्रत्येक वेळेला ती उभी होती तिथे. बरोबर. तर चुकीचं तरी नव्हतंच. आणि आम्ही बघितलं की तू जेव्हा बाहेर पण येत होतीस, तन्वी फार इमोशनल झाली होती आणि नंतर तुमचा बॉन्ड पण जो होता ना, तो खूप स्ट्रॉंग बनत गेला होता. आम्हाला आधी असं वाटलं की दीपाली ताई बरोबर तुझा बॉन्ड छान बनेल, पण त्यांच्या बरोबर तर होताच, पण तन्वी बरोबर पण खूप छान बॉन्ड बनला. तो कसा आणि कशा प्रकारे तयार झाला, बनला? तो बेसिकली अगोदर तर दीपाली ताईमुळेच जे काही झालं ते पॉसिबल झालं. त्यांच्याशी तर बॉन्ड होताच होता, पण मग गेम बद्दल डिस्कशन मध्ये म्हण किंवा काही असं म्हण किंवा जेव्हा आम्ही सुरुवात केली बोलायला, आम्हाला एकमेकांची मतं पटायला लागली. भरपूर साऱ्या अशा गोष्टी होत्या. गेम बद्दल सिरियसनेस असो, एफर्ट्स असो, टास्क बद्दलचं डिस्कशन असो, गेम बद्दलचं डिस्कशन असो, तिथे आमची मतं खूप जुळायची, खूप पटायची आणि त्यामुळे दीपाली ताईपेक्षा जास्ती वेळ माझा तन्वी सोबत जायचा. एज डिफरन्स नव्हतं तर भरपूर अशा गोष्टी होत्या ज्या सोबत होत्या. एक तळमळ म्हण गेमसाठी, धडपड म्हण, तर ती दोघींची ती इक्वल होती. त्यामुळे आमचं जास्ती पटायचं, जास्ती टाइम स्पेंड व्हायचा. ती नाती माझ्याकडनं ती खूप जेन्युइन होत गेली आणि मी त्याला एक्सप्रेस करत गेली, तीही एक्सप्रेस करायची. तिने मला प्रायोरिटी ठेवलं होतं कॅप्टन्सीच्या वेळेला आणि भरपूर अशा गोष्टी टास्कमध्ये तिने मला कुठेच सोडलं नाही हे दाखवण्यासाठी की मी तिच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. उशिरा गेले होते, खूप कमी दिवसामध्ये असा बॉन्ड होणं खरंच खूप कठीण होतं, पण ते झालंय आणि छान होतं. ओव्हरऑल खरंच खूप छान होतं. बाहेर काय दिसलंय माहिती नाही की फॉलोवर काय असं ऐकायला मिळतंय मला, पण रिअल मध्ये जर 24 तासामध्ये बघितलं गेलं तर
दोन्ही बाजूने इक्वल होतं. राईट. आणि जेव्हा तू गेली होतीस आतमध्ये तेव्हा पण खूप लोकांनी तुला नॉमिनेट केलं, हे म्हणून सगळ्यात आधी तर चावी गमावली हा. त्याच्यामुळे. नंतर नॉमिनेशनचं तुझं रिझन द्यायला लागले कारण की तू वाईल्ड कार्ड आहेस. ते तुला किती बरोबर वाटतं? तुझं मत काय आहे? जेव्हा मी चावी गमावली तर मी 2 दिवस खरंच खूप स्ट्रेसमध्ये होती. हाच विचार करून की एक फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन म्हणतात ना, ते खूप कठीण होऊन जातं स्वतःला प्रूव्ह करायसाठी. एक भले ती विश्वासाने घालवली असेल पण लोक त्याला चुकीच्या बाजूने घेतात की अरे काय आहे, हे आहे का, ते आहे का. खूप असं ऐकायला खूप मिळालं मला. थ्रू आउट ते चाललं. मग नंतर मी त्या गोष्टीला विसरून जाऊन पुढे जायचा प्रयत्न केला आणि वाट बघत राहिली प्रत्येकदा. मग काहीतरी नवीन. पण त्या कीचं उदाहरण मला भरपूर वीक्स पर्यंत भेटलं. त्यानंतर वाईल्ड कार्ड आहे म्हणून भेटलं. त्यानंतर मग मी काटा ग्रुपमध्ये गेलं तर बोलणं माझं असं गेम बद्दल कोणासोबतच नाही व्हायचं कारण त्यांचा एक वेगळा ग्रुप होता. त्यांची गेम मला नव्हती पटत. तर मी काय डिस्कशन करू त्यांच्यासोबत जाऊन. मला त्याची हेल्पही नव्हती लागत आणि मला काही गेम्स असे डबल गेम्स नव्हते खेळायचे. तर मी खूप क्लिअर होती, खूप क्लॅरिटीने होती. सॉफ्ट स्पोकन आहेच मी. जिथे गरज असते तिथेच बोलते. तर त्यांना असं वाटायचं की वीक आहे, हे आहे, ते आहे. ते त्यांचा प्रश्न असेल. मी माझ्या परीने खूप छान केलंय आणि मी सॅटिस्फाईड आहे. मला कुठल्याच गोष्टीचं रिग्रेट नाहीये एक्सेप्ट वन की ती जर चूक नसती झाली तर आज गोष्टी खूप वेगळ्या असत्या. मी स्वतःला टॉप 3 मध्ये बघते आणि विनरही असते कदाचित. वाईल्ड कार्ड आडली असं म्हणतात की नाही, पण काही झालं असतं जर ती चूक नसती झाली तर कारण सगळ्याचा दृष्टिकोन बदलला असता मला बघण्याचा. बरोबर. आणि तुला तर संस्कृतीने पण खूप बोललं होतं जेव्हा तू चावी गमावली होतीस, पण तिची स्वतःची गेली तेव्हा तिचं रिॲक्शन वॉज समथिंग एल्स. आणि कसं गेलं तिचं वॉज लाईक की मिस्टेक झाली, मी विशालला दिली आणि हे. सो ते पण आम्हाला दिसलं की जर स्वतःवरती जेव्हा येतं तेव्हाच माणसाला समजतं की यार दुसऱ्यावरती काय जात होतं, त्या टायमीला काय फील करत होतं. पण जेव्हा एक मिनिट श्वेता, ऍक्च्युली करेक्ट करते मी. तिची अगोदर गेली होती चावी, माझी नंतर गेली होती. तर ही गोष्ट म्हणजे उगाच तिला हे नको म्हणून. तर या गोष्टीला असं झालं होतं की ते बरोबरच बोलली. जेव्हा गोष्टी स्वतःसोबत होतात ना तेव्हाच रिअलाइज होतात आणि सगळ्यांची सिच्युएशन वेगळी असते. खूप सोपं असतं बोलायचं आणि कुठे कुठे चुकतो आपण त्या बाबतीत. राईट. तुझं असं पण झालं होतं की तुझं फ्रेंडशिप विशाल बरोबर होत होती, पण नंतर मग तुझी जेव्हा तू ह्याच्यात गेलीस काट्यामध्ये तेव्हा तुझं राकेश बरोबर नाव जोडलं गेलं, जे की राखी द ग्रेट. तर ते जेव्हा तशी सिच्युएशन येते ते पण रियालिटी शो आणि नॅशनल टेलिव्हिजन वरती, तेव्हा तू ते कसं हँडल केलंस? मला फ्रेंडशिप ऍज सच मी माझी विशाल सोबत कधी झाली मला माहितीच नाही. दुश्मनी कधीच नव्हती. ओपननेस होती की सगळ्यांशी बोलायचं, सगळ्यांच्या मनातलं जाणून घ्यायचं आहे. ही गोष्ट होती. इनिशिएट कोणीतरी करतंय आणि कोणीतरी बोलतंय, त्याला रूड मला नाही वागता आणि काच वागायचं. गेम मध्ये आहोत, डिस्कशन होत होते. फ्रेंडशिप नव्हती. तो मुद्दाम अशा गोष्टी करायचा की अरे मैं तेरे साथ ऐसी बात करता हूँ असं बोलायचा तो की मी तुझ्याशी असंच बोलतो, छान आहे. फ्लर्टिंग वगैरे करायचा तो. मी त्याला एवढं नेगेटिव्हली पण घेतलं नाही, पॉझिटिव्हली पण नाही घेतलं. मला वाटलं गेम मध्ये आहे सगळे. कधी कधी कोणाला एंटरटेनमेंट लागतं, गमतीमध्ये कोणतरी करते आणि ती गोष्ट क्लॅरिटी होती त्या गोष्टीची. म्हणून फक्त तेवढंच होतं. त्याच्या व्यतिरिक्त फ्रेंडशिप काहीच नव्हतं. मला वाटतं जेवढं कॉन्व्हर्सेशन झालं असेल तेवढं सगळंच ऑन एअर झालं असेल आणि म्हणून ते असं दिसलं असेल. अदरवाईज माझं दिवसातून 5-10 मिनिटाची एखाद्या वेळेस बोलणं झालं. तेवढं त्याच्याशिवाय काहीच असं बोलणं झालंच नाही. म्हणजे होता राहिली फ्रेंडशिप काट्यामध्ये गेलीस. हो, मला कधीच त्याच्यासोबत गेम नव्हताच खेळायचा. मी फक्त त्याची मतं जाणून घेत होती की हा काय प्रकारे विचार करतो किंवा काय विचार करतो किंवा माझ्याबद्दल याचं काय मत आहे. तो पार्ट ऑफ द गेम होता आणि फ्रेंडशिप नव्हतीच आणि त्याच्यासोबत तरी मला नव्हतं खेळायचं कारण त्याच्या गोष्टी मला नाही पटत ज्या तो करतो. नात्यांचा वापर म्हणावं किंवा चावीसाठी प्रत्येकदा ती घेतली असेल, चोरली असेल, उचलली असेल, काही असेल, मला ते पटतच नाही. त्याचं गेम जे खेळायची पद्धत आहे तीच बेसिकली पद्धत. ती त्याच्यासाठी बरोबर असू शकते. चूक बरोबर अगेन नाही म्हणणार. मला पटत नव्हती. राईट. राकेश बद्दल जे चालू होतं, जे तुझी फ्रेंडशिप होती बट राखीने त्याचा जो गोंधळ केला, जे जेलसी तिची दिसून आली, त्याच्यावरती काय म्हणायचं? राखीचं तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. थोडं तिचं माहिती नाही काय रिअल काय अनरिअल किंवा काय किती इमोशन्स खरे खोटे कळलंच नाही कारण तो गेम होता आफ्टर ऑल. बाहेर येऊन कळणार की काय एक्झॅक्ट रियालिटी आहे. तर तेव्हा मी थोडंसं मला कळतच नव्हतं केव्हा तिचं रिअल आहे, केव्हा तिचं गेमसाठी आहे, केव्हा ती फक्त गेमसाठी खेळते, ते कळून नाही आलं मला.
पण तिची इन्सिक्युरिटी दिसतच होती, कारण कुठे ना कुठे आमचं बोलणं व्हायचं आणि एक नॉर्मली अप्रिशिएशन असतं ना, कोणाला तरी अप्रिशिएट करतोय आपण की तू छान दिसतेस किंवा छान बोलतेस किंवा एक कॉम्प्लिमेंट म्हण, जे मीही सगळ्यांनाच करायची जेव्हा मला पटलं, आणि मी जनरल लाईफ मध्ये पण तशीच आहे, मी मागे बघत नाही किंवा विचार करत नाही. ते तिला नव्हतं पटत, त्या गोष्टीमुळे ती इन्सिक्युअर झाली, तर म्हणून तिची असे रिॲक्शन्स होते. पण ठीक आहे. आणि तेच आम्हाला बघून पण समजत नव्हतं, कारण की मिक्स्ड इमोशन्स होते तिचे सगळे, जेवढे पण आम्हाला दिसत होते. सो ते समजत नव्हतं, कारण की एका ह्याच्यात नॉमिनेट करते तर दुसरीकडे जाऊन ती रडते त्याच्यासाठी. सो ते थोडंसं कन्फ्युजिंग होतं. बाकी जे आत्ता काट्यामध्ये सुरू झालं आहे, थोडेसे डिफरन्सेस येत आहेत, दिसत आहेत आम्हाला, कारण की आता इंडिव्हिज्युअल खेळायचा गेम स्टार्ट झाला आहे दीपाली आणि तन्वीमध्ये. जे वाद सुरू आहेत ते काय नक्की कशाबद्दल आहे आणि कधी हे डिफरन्सेस आले? ऍक्च्युली मलाही हाच प्रश्न पडला होता की असं का होतंय, कारण ज्या गोष्टीला दीपाली ताई खूप ठामपणे असं बोलत राहायची की काटा ग्रुप आहे, मी फॉर्म केलाय, जिथे लॉयल्टी असायला पाहिजे, डिसऑनेस्टी नको, टोळीच्या विरुद्ध काटा उभा केला होता, अशा भरपूरशा गोष्टी होत्या. तर काय झालंय, काय डिफरन्सेस आहे, हे अगोदरपासूनच एकामेकांच्या मनामध्ये होते आणि ते व्यक्त झाले नाही. त्याच आहे की कोणीतरी इन्फ्लुएन्स करतंय आणि कोणीतरी सांगतंय म्हणून काहीतरी होतंय. मलाही कळलं नाही, पण आतमध्ये मी होती, मी समजावण्याचा प्रयत्न केला दोघींनाही की ही वेळ नाहीये आता हे सगळं करण्याची. इतके दिवस झाले, तुम्ही 90 दिवस झाले, तुम्ही सोबत आहात, स्ट्रॉंगली उभे आहात, शेवटच्या वेळ असा तरी एंड नकोच, म्हणून मी दोघांनाही समजावून सांगत होते की असेल काही तर बोलून सॉर्ट करा, ठेवू नका मनामध्ये. पण जिथे काही आहेच नाही, आणि ते बोलायचे की नाही परत भेटायचे, दुसऱ्या दिवशी परत टास्क मध्ये काहीतरी वेगळं व्हायचं, परत भेटायचं, परत सॉर्ट करायचं, परत तिसऱ्या वेळेला, असं रिपिटेटिव्ह मिस्टेक्स झाल्या आहेत. आता तो गेमचा प्लॅन आहे दीपाली ताईचा की खरंच तिला मनातून असं वाटत असेल तर ते तिलाच माहिती, मी त्याबद्दल नाही बोलू शकणार, कारण सगळ्यांची मतं सगळ्यांबद्दल वेगळी वेगळी असतात. बघूया, मी समजावण्याचा जोपर्यंत मी होते, मला काय बरोबर काय चुकीचं वाटलं हे मी इन्फॉर्म केलंय, मी सांगितलंय, मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला होता. एक बघूया काय होतं शेवटपर्यंत, काय होतंय बघूया. कुठे ना कुठे इन्सिक्युरिटी वाटत होती की दोघींमध्ये इन्सिक्युरिटी आली आहे, स्पेशली दीपाली ताईच्या कडून वाटत होतं की इन्सिक्युअर आहे थोडंफार. तर तेच आम्हाला दिसून आलं, बाहेर प्रेक्षक पण तेच म्हणतायत, कमेंट वगैरे तसेच येत आहेत. बाकी रियालिटी शो गेला, रियालिटी शोच्या आतमध्ये गेल्यावरती वातावरण कसं असतं, किती डिफिकल्ट आहे तिकडे राहणं? पहिले तर मी मेंटली रेडीच नव्हती अगोदर की मला असं कधी रियालिटी शो करायचं आहे. एक मोठी अपॉर्च्युनिटी होती ही, पण ऍज अ वाईल्ड कार्ड होती तर खूप विचार होते मनामध्ये, कारण वाईल्ड कार्ड म्हटलं तर एक वेगळी रिस्पॉन्सिबिलिटी आणि वेगळं प्रेशर असतं. त्यातल्या त्यात असंही नाही की मी दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये जातीये, मी अर्धा सीझन झाल्यानंतर मला जायचं होतं, जिथे लोक सर्व्हायव्हलसाठी भांडण करत आहेत आणि एकमेकांचा पत्ता कसा कट करायचा हा विचार करताय, तिथे मला एंटर करायचं होतं. आणि सगळे मला बोलायचे की अरे तू गलत टाइम पे आहे, तू चुकीच्या वेळेला आली आहे, गाडी आता खूप स्पीड मध्ये आहे. तर मला त्या स्पीडला मॅच करायचं होतं गेल्या गेल्या, माझ्या काही वेळ नव्हता की मी तेवढा वेळ घेणार आणि आरामात बघणार. तर खूप प्रेशर होतं, आणि आतमध्ये गेल्यानंतर ते प्रेशर अजूनच डबल झालं जेव्हा 1-2 चुका झाल्या सुरुवातीला. पण मी त्या गोष्टीला खरंच खूप चांगल्यापणाने मॅनेज केलं आहे. व्यवस्थितरित्या मी त्या गोष्टीला घेतलं, चुका झाल्या त्याला सोडून पुढे काय करायचंय, कसं आपल्या ऍक्शन्सच्या थ्रू प्रूव्ह करायचंय, मोर दॅन एनी वर्ड्स. की लोक खूप भांडण करून मी अशी हे तसं करण्यापेक्षा मी जास्ती माझ्या ऍक्शन्स वरती भर दिली आणि मी ते केलंय. तर ओव्हरऑल जज वॉज रिली गुड. सो हा डिसिजन तुला वाटतो का की ऍडव्हान्टेज होता की डिसएडव्हान्टेज होता तुझ्यासाठी? माझ्यासाठी प्रोज अँड कॉन्स तर दोघांचेही असतातच, पण कितीही बाहेरून गेम जरी बघून गेलो तरी पण असं खूप प्रेडिक्शन नाही करू शकत, कारण प्रत्येक व्यक्तीसोबत एक त्याचं वेगळं नेचर असते, एक वेगळा स्वभाव असतो. माझ्यासाठी चांगली अपॉर्च्युनिटी होती हेच बोलणार, पण जर पुढच्या वेळेला असं काही आलं तर मी सुरुवातीपासूनच राहणार, कारण त्याचा एक जास्ती प्लस पॉइंट असतो, वेळ मिळतो तेवढा खेळण्यासाठी, आपल्याला चान्सेस मिळतात स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी. एक सुरुवातीपासूनचा एक ग्राफ असतो ना, तो कधीही जास्तीच असतो. तर तेच, आणि कारण प्रत्येकदा हे ऐकण्यापेक्षा की वाईल्ड कार्ड आहे, किती कॉन्ट्रीब्युशन आहे, वाईल्ड कार्ड हे ऐकून ऐकून थकून गेले होते, त्रासून गेले होते. त्यांना कळलं नाही की वाईल्ड कार्ड असून सुद्धा मी
माझ्या परीने मी खरंच खूप केलंय. तर असं टॉप 5 तर भेटले आहेत. ट्रॉफी कोणाच्या हातात बघताय? 2 लोक आहेत, तर त्यांच्या हातामध्ये असावी किंवा मी बघत आहे ते 2च लोक मला दिसतात, तन्वी आणि आरबी. आरबी आणि अशीच हे मला हेच 2 वाटतात की त्यांच्या हातामध्ये असेल ट्रॉफी. असेल ट्रॉफी. ओके, खूप छान वाटलं तुझ्या बरोबर बोलून आणि Thank you, खूप श्वेता. मस्त वाटलं तुझा अनुभव ऐकून. फॅनसाठी स्वीट लवली मेसेज. फॅनसाठी मी हेच बोलणार की खूप खूप धन्यवाद, खूप प्रेम दिलंय. तुमच्याशिवाय ही जर्नी खरंच पॉसिबल नव्हती. वाईल्ड कार्ड आले होते, मध्येच आले होते, पण जे प्रेम मला मिळालंय, जी एक्सेप्टन्स मला मिळाली आहे, खरंच खूप खूप जास्ती छान वाटतं विचार करून सुद्धा. खूपदा मी म्हणजे प्रत्येकच वीकमध्ये इनफॅक्ट मी नॉमिनेटेड होते आणि प्रत्येक वीकमध्ये जेव्हा जेव्हा मी सेफ होत होते तेव्हा तेव्हा मनातून खूप आनंद आणि खूप प्रेम निघत होतं. तुमचं प्रत्येक वोट माझ्यासाठी खरंच खूप महत्वाचं होतं आणि एखाद्या आशीर्वादासारखंच होतं. तर खूप सारं प्रेम आणि थँक्यू सो मच. लॉट्स ऑफ लव्ह. थँक्यू. नमस्कार, मी रेवा कौरासे. मी आत्ताच बिग बॉस हाऊस मराठी सीझन 6 मधनं बाहेर आली आहे आणि तुम्ही मला बघत आहात टेलीचक्कर रिजनल वरती.